आणि हे पहा देवांशूनं माझ्यासाठी ब्रासलेट विणून ठेवलं. मम्मी म्हणे ते पाहत ना, मला त्याचं तोंड जिंदगीत कधी पाहायचं नाही. मग माहिती नाही. तर पहा देवांशू म्हणत होता की मम्मी तू साडी घालत जाय. तर पहा आज मी साडी घातली आहे. पहा साडी घातली मी. आता त्याची इच्छा पुरी केली. म्हणे मी ड्रेस घालतो तर मम्मी सारखी दिसत नाही, तर म्हणून आता मी साडी घातली. तर साडीनं कशी दिसत आहे? आता दिसते का मी देवांशूची माईची मम्मी सारखी दिसते का? तर प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा. आता नाही दिसत मी दीदी. देवांशू आता दिसतो का रे? मम्मी मम्मी दिसतो ना आता? अच्छा आता साडी घालत जाऊ. ड्रेस नाही, ड्रेसवर दीदी सारखी दिसतो नाही? त्याचंही मन नाही का साडी घालाव, पण साडी मी नाही घालत. मला आता साडीमध्ये इंटरेस्टच नाही राहिला. आता असं वाटते काय फक्त मला जीवन फक्त लेकरायचं मला भविष्य घडवून आहे. तर काय आता मी साडीवाडी घालत बसू? तुम्ही सांगा मी साडी घालू की ड्रेस घालू? तुम्ही सांगा, तसं मी करेन तुमच्यासाठी आणि देवांशूसाठी सुद्धा. तर पा इथं पन्नाना काढून ठेवावं लागलं मला. साडी पाहिली कोणती घालू, कारण 2-4 साड्या अशा मला आवडलीच नाही. फक्त एक साडी म्हटलं हेच घालून घेतो. खूप दिवस झाले घातली नाही, तर आता घालतो म्हटलं. तर आता हे सामान मी ठेवून देतो. असं आहे इथे ना सामान ठेवाले ना, थोडी अलमारी नाही आहे. हे एवढ्या मोठ्या बॅगा काढा, मग त्याच्यातून साडी काढा ठेवा. अलमारी राहते तर अलमारीतून पटकन काढली ना घातली. म्हणूनच जाऊ द्या. तर पहा मित्रांनो, आता लेकरासाठी काय घेतलं. हे कलर आता शाळेचं चालू झालं तर हर महिन्याला खर्च. आणि याच्यासाठी कंपास नव्हता तर खोल बरं. तर तुला आताच नाही लागत एका एकाचा. पहिले भैयाचं असंच म्हणत होता ना. अरे वा, किती छान चांगला आहे कंपास आहे ना. पेन्सिल फ्री. याच्यापेक्षा मोठा होता पण तो पतला होता. ह्या झाड आहे मग ह्यात दिसला. आणि हे कलर आता ड्रॉइंगचं पुस्तक हे सगळं झालं घेऊन. फक्त हेच राहिलं होतं एवढं. आणि रेनकोटचं कलर झालं घेऊन. आणि हे पहा देवांशूनं माझ्यासाठी ब्रासलेट विणून ठेवलं. मम्मी म्हणे ते सिंगल होता आणि एक मोठा मणी होता. तर तो म्हणे असं नाही मम्मी म्हणे असं एक मणी टाक म्हणे याच्यात काढा. आणि 5-5, 6-6 मणी लाल टाकले. तर हे पूर्ण आता मी ब्रेसलेट करतो. आता त्याने बनवून दिलं. त्याच्या मनाप्रमाणे वागते मी. त्याला जसं आवडते तसं. मायनं खरंच इतकं दिमाग खराब होते ना. असा जीवते मी काय करू न काही नाही. त्याचं तोंड सुद्धा मी पाहत नाही पाहत ना. मला त्याचं तोंड जिंदगीत कधी पाहायचं नाही. मग माहिती नाही त्याला मी मागही बजावून सांगितलं की तू माझ्या लेकराच्या माग येऊ नको आणि तू माया पाठलाग करूच नको. तरी तो माया माग त्या लेकरायला भेटासाठी येते. आज शाळेमध्ये मी माईला सोडून दिलं, तिथं आला तो. तिथं माग आला. तुम्ही सांगा मी आणि सगळं काही मी करून राहिली. आता तुम्हाला माहीतच आहे की मी लेकराचं सगळं मीच करून राहिली. बुक पुस्तकं जेवढा शाळेचा खर्च लागून आला सगळं मी करून राहिलो. तो तर देऊन नाही राहिला. मग माग काऊन फिरव त्यानं माग मग इतका जीव खवडून राहिला ना. असं काय करून काही नाही. खर्च लेकराचा तर खर्च देऊन नाही राहिला. खर्च तर करून नाही राहिला लेकरासाठी. मग त्यानं माग काऊन फिराव? मी हे म्हणतो काऊन फिराव त्यानं. मी त्याला मागही म्हटलं की तू माग फिरू नको, तू लेकराला भेटू बी नको आणि त्याच्या शाळेत जाऊ बी नको. तरी तो त्या शाळेमध्ये जाते, तिथं पाहते, तिथं उभा राहते. ह्या घरापाशी येते, इकडे उभा राहते, तिथून पाहते की
किती माझ्या नाकात दम आणून राहिला तो. त्याला लाज शरम नाही, थोडीशी लाज शरम नाही त्याला हे नाही समजून राहिलं का लेकरायचं ते करून राहिली. मग मी तिनं म्हटलं काही पागल डोक्याचा आहे का कट डोक्याचा, तर माहित नाही मला. लेकराचा मी एवढा खर्च करून राहिली, सगळी जिम्मेदारी मी घेतली, मीच पाहून राहिली, मी एकटी राहून राहिली, मी लेकरासोबत खुश आहे. त्याला गरजच काय आहे माया मांग मांग येवाची, त्या लेकरायला भेटायची काय गरजच काय आहे त्याला तिथं. मग त्याला बोलायला गेला, मी म्हणते मी इकडे चाललो तिकडे चाललो असा बहाणा करते. मला चुता समजून राहिला तो. तुम्ही सांगा मित्रांनो मी काय करू. मग खरं माझं लय दिमाग खराब होऊन राहिलं खरं. त्याचा तो दिसलाय ना इतका माझा जीव खवळते ना, खूप माझा जीव खवळते. तरी मी मनाला कंट्रोल करून आज दिवसभराचं माझं मन जाग्यावर नाही आहे. तो जेव्हाचा तो दिसला ना मला तर नजरेत इतका खूप ते असं खूप मला हटक. तो मला माझ्या जीवनात तो मला कधी दिसलाही नाही पाहिजे. तरी माझ्या पुढं येते. त्या लेकरायला भेटत पहिले म्हणे माझे लेकरं नाही होय ना, आता कुठून आलं मग कायले यावं त्यानं. मग नाही होय तर नाही होय, मी एकटी पाहून राहिले, मीच जिम्मेदारी मायच एकटीचे होय. माय हेच म्हणणं आहे कत्या तो व्हिडिओ पाहत आहे पाहूनही राहिला असं. हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत गेला मला माहिती आहे. माय प्रत्येक व्हिडिओ तो पाहते. ते तिथं बसते, तिथून तुम्हाला दाखवतोच मी. तिकडे लेकरं खेळून राहिले. तिकडे रोड आहे, ते पांढरा दिसते, ते रोड दिसून राहिला. तिकडे खंबे पोल दिसते आणि ते बसासाठी जागा आहे. तिथं येऊन बसते. तिथून हे छत पूर्ण तिथून दिसते. मी काय करतो काय नाही हे इथून एवढ्यातलं हे पूर्ण तिकडे दिसते. तर तो तिथं येऊन बसते. तिथे येऊन बसते तो आणि तिथून पाहते. आणि देवांशू दिसला की देवांशूला असा हात करते. मी म्हणतो तो देवांशू लेकरं बी भेटत नाही ना. देवांशू जात त्याच्याजवळ ना माई जात भेटे त्याले जात नाही जात म्हणते, लपून जाते. मग लेकरं नाही भेटत म्हणते. मग त्यानं काऊन आवाज द्या, काऊन लेकरायच्या मागं मागं फिरा. आता तुम्ही पाहूनच राहिले मित्रांनो की मी सगळी जिम्मेदारी सगळं जे काही आहे कपडा लत्ता शाळेचा जेवढा खर्च आहे तेवढं मी एकटी करून राहिली. आणि एवढी माझी कठीण परिस्थिती तरी मी जगून राहिली, तरी मी लेकराचं पुरं करून राहिली. मी स्वतःला गांजून राहिली पण तरी लेकराचं पुरं करून राहिली मी. आणि तो मांग फिरते. मला नफरत झाली आहे त्याची. तो मला दिसलाही ना पाहिजे. तो दिसला मी ना मन लय खवळते माय मन. तो पाहत असा ना, तो पाहिन तो ह्या व्हिडिओ पाहिन, त्याला दिसनच काय बोलते काय नाही म्हणून. पोलीस ठाण्यात कंप्लेंट करायला जावं तर म्हणते नवरा बायकोचं भांडण आहे म्हणते, तुम्हीच निपटवा म्हणते. तर मी सांगा मी काय करू मी कुठं जाऊ. मागे हर गुरुवारी इथं वरुण मध्ये गुरुवारच्या दिवशी दुकाने बंद राहते. गुरुवारच्या दिवशी बरोबर तो तिथे येते. मागही तसाच तेव्हाही आला होता. माग मी तिथं बोलली त्याला, म्हटलं माग येऊ नको, तू लेकरायला भेटू नको. आणि तिथं मला शिवागारी देवाला लागला अर्ध्या ह्या रोडवर. मी सोडलं त्याला, माझ्या जीवनातून सोडलं कधीच. माझ्या मेमोरीत बी नाही आहे, माझ्या दिमागात बिलकुल तो नाही आहे. नाहीसा आहे माझ्या जीवनात. तो मेल्यासारखा आहे माझ्यासाठी.
माय भांडे कुंडे सारे खाऊन बसला. एक एक वस्तू नेली त्यानं मायापासून. एक एक वस्तू एटीएम सुद्धा घेऊन गेला. लाडली बहिणाचं एटीएम होतं ते घेऊन गेला. आणि मग मी ते ब्लॉक केलं आणि दुसरं बनवलं. खूप जास्त लंबा व्हिडिओ होईल. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. तुमचा मला भरपूर सपोर्ट पाहिजे. एक माहिती एक टेन्शन येते मांग. सुखाने इथं आहे, इथं मांग एवढं मोठं त्याचं शहर आहे, जिल्हा आहे त्याचा. तिथं सोडून या तालुक्यात येऊन राहिला तो इकडे. काय गरज आहे? त्याचा परिवार तिथं आहे ना, तिथं त्याचं घरदार तिथं आहे, तिथं राहावं त्यानं. इथं मांग नाही फिराव. काही गरज नाही आहे. काही पुरं करून नाही राहिला तो. कपडा लत्ता लेकराचा शिक्षणाचा खर्च नाही पुरून राहिला. काहीच पुरं करून नाही राहिला. मग काय गरज आहे त्यानं मांग कुत्र्यासारखं फिरणं?